सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। स्ट्राईकला सार्थक घरत आणि नॉन स्ट्राईकला समाधान माळी। गोलंदाज रोहित पाटील आणि इथून टाइम स्टार्ट नाव। मैदानाच्या आतमध्ये 11 वाजून 17 मिनिटांनी पहिला चेंडू टाकण्यासाठी रोहित पाटील दाखल झालाय। P1चं पहिलं षटक। बिग वन चेंडू अचूक टप्पा, चांगली लाईन सटीक गोलंदाजी पाहायला मिळते आणि चेंडू पडल्यानंतर हलकासा उंची गाठले चेंडूनं, त्यामुळे पहिला चेंडू आलाय निर्धाव। कित्येक वर्ष चिरले टेनिस मधील एक मातबर गोलंदाज म्हणून रोहित पाटीलकडे पाहिलं जातं। अनेक फॉर्मॅट खेळणारा खेळाडू, लेदर क्रिकेट असू दे, रबर बॉलची स्पर्धा असू दे किंवा तालुका निहाय स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळ केलाय। फुटवर्कचा वापर केलेला आहे। इथून लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढलेला हा फटका। क्षेत्ररक्षक आहेत, मिळाल्या जातील चेंडूवर 2 धाबा। चांगली सुरुवात, टेक्निकली फटके आहेत या खेळाडूकडे। बरेचसे इनफिल्डला भेदून फटके त्याच्या बॅटमध्ये येत असतात आणि याचसाठी हा खेळाडू ओळखला जातोय। रमाकांत घरत याचे हे सुपुत्र। मागील मॅच मध्ये आपण त्याच्या पिताश्रीला खेळताना पाहिलंय आणि या मॅच मध्ये आपण सार्थक घरतला पाहतोय। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। धावपटला धावा लागले गेले त्या 2 धावा। क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये आपण अक्षय पाटील भायाला पाहू शकता। एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मध्ये तैनात केलाय। आडव्या बॅटनं शपल होऊन सूर्यकुमार यादवनं हा फटक्याला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं। सार्थक घरतच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार। समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाही आहेत। लॉंग ऑफ रिजन मध्ये बॅक टू बॅक मोठा फटका आलाय। सार्थकच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार। दहा धाव पाठवायला लागले गेल्यात। चांगली सुरुवात करून दिली चॅलेंजर चिर्ली संघासाठी। अखूट टप्प्याचा बॉल त्याला भिरकावून दिलाय। सरळ चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये। सलग तिसरा चौकार आलाय सार्थक घरतच्या बॅट मधून। चौदा धावा पडला लागले गेल्यात। रोहितच्या विरुद्ध आक्रमण। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते। क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते। मिळाली जाते ही एकेरी धाव। एकेरी धावेनिशी धावा लागले गेले त्या 15 धावा। पहिले षटक थोडंसं महाग ठरले। रोहित पाटीलच्या विरुद्ध 15 धावा आल्या, जी खरं तर स्ट्रॅटेजी रचली होती चॅलेंजर चिर्ली संघानं। अगदी इनफिल्डच्या वरतून फटके येताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर मोठ्या फटक्यानं 15 धावा सजवल्या, त्या म्हणजे चॅलेंजर चिर्ली संघानं। जितेश पाटील चिर्ल्याचे खेळाडू जर इथे उपस्थित असतील तर आपण आपली उपस्थिती दाखवा। जितेश पाटील काल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणं बाकी होतं, त्यामुळे जितेश पाटील हे जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं आपण या व्यासपीठावर। आणि मागील सामन्याचा हिरो आकाश टकले या आपण व्यासपीठावर। टायमर चालू आहे, त्याच्यामुळे 20 मिनिटाच्या आतमध्ये जर 4 षटकं टाकून झाली नाहीत आशिष तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। हे सर्व आता निर्बंध लागले गेलेत। क्रिकेटचा खेळ आता वेळेनुसार खेळला जातोय, त्यामुळे थोडंसं उरण टेनिस क्रिकेट या उरणमध्ये थोडीशी खंत आहे, कारण बऱ्याचशा स्पर्धा उशिरा चालू होत असतात। पण पनवेल या विभागामध्ये गेलात ना तुम्हाला 9:30 वाजता पहिला चेंडू पडत असतो। जितेश पाटील उपस्थित राहिलेत। काल चांगला जितेशचा खेळ राहिला। स्वतःला फिट ठेवा हे सांगणारा हा एक तरुण आहे। मडवी जिमची ताकद आहे आणि जितेशला आम्ही नेहमी पाहत असतो, नेहमी तो चांगला वर्क करतो आणि आज स्वतःला त्याने फिट ठेवलाय। गोलंदाज प्रियांशु घरत आले आणि पहिल्या चेंडू शरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न। एक भाऊ एक भावाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतं।
मोठे बंधुराज सध्या गोलंदाजी करतात आणि छोटे बंधुराज सध्या बॅटिंग करतात. हे एका प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत असतं आणि एकमेकाचा डाव दोघांना ठाऊक आहे. दोन्ही खेळाडू हे लेदर क्रिकेट चांगल्या जवळून खेळलेत. रमाकांत करत त्यांच्या पिताश्रींना खरं तर किर्ले टेनिस क्रिकेटसाठी आयुष्य दिलंय आणि आता हे रायगडसाठी भविष्य घडले ते दोन्ही खेळाडू. अतिशय चांगला खेळ यांनी चिर्ली संघासाठी करून दिलाय. प्रियांशूचा चेंडू आखूड टप्प्याचा पॉइंटच्या डोक्यावरून थडम्याच्या दिशेनं कॅच ऑफ द डे. अफलातून झेल टिपलाय क्षेत्ररक्षकांना आणि इथून मात्र जॉन्टी तिथे होता. टिपलाय झेल आणि फलंदाज होईल सार्थक करत झेल बाद. लखन घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पण या अगोदरचा जो टिपलेला आमच्या जॉन्टीने झेल होता ना, तो जॉन्टी रूटची आठवण करून देणार होता. उलट्या दिशेनं धावत गेला. 10-12 पावलांचा अंतर त्यानं डिस्टन्स कव्हर केला आणि अगदी शेवटच्या षडापर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं होतं आणि त्यांना ठाऊक होतं ही महत्वाची विकेट आहे. कारण सार्थकला जर लवकर बाद केलं तर आपण धावा थांबवू शकतो. विकेट आल्या तर धावा थांबतील, धावा थांबवल्या तर विकेट येऊ शकतात. हे ठाऊक आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. त्यामुळे प्रियांशू घरतनं महत्वाची विकेट मिळवल्या. आखूड टप्प्याचा बॉल लेटकट खेळण्याचा प्रयत्न लाऊडली अपील केली जाते पंचांकडे. पण इथून मात्र शरीरावर आदळणारा चेंडू आणखीन एक डॉट बॉलला प्रियांशू घरतचे हे तिन्ही चेंडू जणू काही दडपण टाकून गेले. ते म्हणजे स्पायरा स्पोर्ट चिर्ली संघावर, चॅलेंजर चिर्ली या संघावर. कारण ज्या पद्धतीनं सध्या सुरुवात केली होती सार्थक घरतनं, ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले होते आणि जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मिळवून दिला होता आणि ती सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना 15 धावा आल्या होत्या. पण त्यानंतर आता या 3 चेंडूंना पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये खेळत असताना चॅलेंजर चिर्ली संघाला आपण पाहू शकतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, हा ट्रॅकर बॉल होता पण इथून आणखीन एक डॉट बॉल आलाय. चार बॉल डॉट आलेत आणि चांगली गोलंदाजी करतात ते म्हणजे प्रियांशू घरत. आखूड टप्प्याचा हा बॉल त्याला मात्र भिरकावून दिलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं लखन घरतच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार.
चेंडू पाहायला गेला तर निर्धाव पाहायला मिळाला. त्यानंतर वाईड प्लस हिट विकेट सुद्धा मिळवले या गोलंदाजांना. ऋतुज गर्ग या संघाचा कॅप्टन यंदा फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. अक्षय भायासाठी बक्षीस आलंय. विकेट हॅट्रिक साठी प्रशांत घरात यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस हे दिलं जाईल. मोठा फटका गरजेचं होतं पण हातातून जेल निसटल्यानंतर मिळायला गेल्या त्या 2 धाबा आणि 2 धाब्यांची धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 22 धाबा 22 रन्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल झालेत आणि सरळ चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये. ऋतूच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार. गेल्या 26 रन्स. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अक्षय पाडील होता पण त्यानंतर मग जेव्हा झेल सुटला तेव्हा मात्र फलंदाज ऋतुज गर्गनं आक्रमण केलं. चौकार आला या चेंडूवर आणि इथून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण केलं जात आहे समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता पण इथून सरळ चेंडू निघून चालला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं बॅक टू बॅक ऋतूच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. ऋतुज गर्गच्या बॅटमधून चौतीस धावा धावपट्ट्या लागले गेलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सरळ चेंडू निघून चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं आणि इथून मात्र मिळाल्या जातील त्या 4 धावा. झेल सुटल्यानंतर ऋतूच्या बॅटमधून जवळजवळ 4 चौकार येताना पाहायला मिळाले आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागले गेले त्या बॅटिंग करत असताना चॅलेंजर चिर्ली संघाच्या 2 बाद 38 धावा. गटलो ड्रिंक्स ब्रेक जरूर दिला जातोय पण मैदानाच्या आतमध्ये बायरा स्पोर्ट चिर्ली संघासाठी 3 मिनिटं आणि 20 सेकंदाचा कालावधी आहे. 4थे षटक टाकण्यासाठी 3 मिनिटं आणि 20 सेकंद. त्या 3 मिनिटां आणि 20 सेकंदामध्ये आपल्याला
6 चेंडू टाकून घ्यायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. धन्नू धावपटला धावा लागले गेल्या त्या 38 धावा आणि हे षटक टाकण्यासाठी 3 मिनिटं 20 सेकंदांचा कालावधी असेल. आशिष त्याच्यामुळे त्याच वेळेमध्ये तुम्हाला षटक टाकून घ्यायचं आहे. कान्हा मडबी यांचा हा पहिला चेंडू. 40+ खेळाडू आणि इथून मात्र पहिला चेंडू आलाय तो म्हणजे निर्धाव. इथून आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्ही डिस्कस करू नका ऋतूची, कारण त्यांना सुद्धा 3 मिनिटांमध्ये 6 चेंडू टाकायचे आहेत आणि त्यांना हे षटक सुद्धा कंप्लीट करायचंय. त्यामुळं प्रत्येक चेंडू जर तुम्ही डिस्कस करत राहिला तर असाच वेळ त्यांचा निघून जातोय. 38 धावा दापटायला लागले गेलेत. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. 40+ खेळाडू कान्हा मडबी आज मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी करतात. चेंडू खालीच राहिले तर मागील 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाजी करत असताना आणि इथून आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिपिक्सच्या कबड्डी यांच्या दिशेने फटका खेळून काढला. एका टप्प्यानं सरळ चेंडू निघून जाईल सीमा रेषा पलीकडा. लखनगरच्या बॅट मधून आलेला हा चौकार. साधेसाठी आमचा डीजे पंकज ओळखला जातोय. प्रत्येक मोमेंटला कोणतं गाणं लावायचं हे त्यांना ठाऊक आहे. 42 धावा धावपटाला लागले गेल्यात. कान्हा मडबी सुद्धा गोलंदाजी करतात आणि त्यांच्या विरुद्ध आता आक्रमण झालंय. 3 चेंडूंचा आणखीन खेळ बाकी आहे. लखनगर सध्या बॅटिंग साठी चपल खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेनं. 22 परिणामी मिळालेल्या या 4 धावा. चेंडूंचा काळ बाकी आहे. गोलंदाजी चांगली होते. गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते पण यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेनं गोलंदाजीच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक तैनात होते. हातातून जेल निसटलाय. इथून थ्रो स्ट्राईक एंडला जरूर आला होता पण तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. थर्ड अंपायर रेफर केला आमचे नीरजी राणावत सर इथं उपस्थित आहेत आणि ते मात्र चेक करून आपल्यापर्यंत हा निर्णय कळवतील. हे मुन्ना हे धन्नू धनु उत्तर. हे धनु अरे उत्तर. नॉट आउट. आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट करण्यात जातील आणि 40 सेकंद राहिली. आता हा शेवटचा चेंडू टाकण्याकरता
गोलंदाजीसाठी काना मडवी एक चांगली गोलंदाजी करतात, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं करा पाहायला मिळालं. मागील चेंडूवर 22 परिणाम मिळाले, त्या 4 धाबा आणि इथून झेल सुटल्यानंतर 2 धाबा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय. लखन गरजच्या बॅट मधून आलाय आउट ऑफ द पार्क. CGPL षटकार. फोर रन्स, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 54 धावा दापडल्या लागले गेल्यात. एक मोठा फटका आलाय लखन गरजच्या बॅट मधून. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे आणि त्यामुळे आता शॉर्ट टीम मीटिंग घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. ठरणार टावो काय कारण ही जर या सलामी ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर चांगला धावा उभा करू शकते. शेवटच्या षटकामध्ये 15-20 धावा सहजरित्या ऋतुजा आणि लखनच्या बॅट मध्ये नेऊ शकतात. पण त्या अगोदर आपण विनंती करतोय अक्षित 11 गावठाण संघाचे कॅप्टन प्रेझेंट राहा, कारण या संघातून जो संघ जिंकेल तो त्या संघाच्या विरुद्ध खेळणार आहे. विनर्स विरुद्ध विनर. आणि मागील सामन्याचा हिरो आकाश टकले आपण सुद्धा या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी शेवटचं षटक बाकी आहे. धावपडला धावा लागले गेले त्या 54 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नितीन मडवी, ज्यानं खरं तर सार्थक गरजचा झेल टिपला होता. अतिशय चांगल्या पद्धतीनं तो झेल पाहायला मिळाला. आज बघण्यासारखा झेल होता. कॅच ऑफ द डे म्हणून तर झेलकडे पाहिलं जाईल. शेवटच्या षटक आणि इथून ज्या सुरुवात जी पार्टनरशिपची गरज होती चॅलेंजर चिरले संघाला सार्थक बाद झाल्यानंतर ते लखन आणि ऋतुजनं करून दिलाय. आणि ऋतुजनं 3 चेंडूवर 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग स्ट्रोक होता. कान्हा मडवी झेल खाली होती पण हातातून झेल निसटलाय आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 56 धाबा 56 रन्स धापडला लागत असताना 40+ खेळाडू आहेत. पण मागील षटक काय कमालीचं त्यानं टाकलंय. अवघ्या गोलंदाजी करत असताना 16 धाबा खर्ची केलं त्या गोलंदाजांना. थोडंसं क्षेत्ररक्षण सुद्धा खराब पाहायला मिळालं. बऱ्याचशा झेल सुद्धा सोडल्या गेल्या. खोलामध्ये ब्लॉक बॉल नितीनचा पाहायला मिळाला आणि इथून मात्र पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत बॅट स्वरूपात मिळाला जाईल. किरदाबेनिशी धावपट्टा धावा लागले गेले तर 57 धावा 57 रन्स. गोलंदाजी चांगली राहिली. रेग्युलर गोलंदाजी नितीन जरी करत असला तरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना नितीनला आपण पाहिलं. अजून या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फार महत्वाची मॅच. पहिल्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर आर्यन चिर्ले संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. कालच्या दिवसामध्ये लालबागचा राजा चिर्ले संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आणि आज या 4 संघातून कळत असताना रॉबिन राऊंड या पद्धतीनं कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल, कारण आज तुम्हाला 2 एक्स्ट्रा मॅच खेळायचे आहेत. त्यामुळे वेळेचं बंधन असेल. बॅटची कडा फसलीप मध्ये आशिष ठाकूर यांना टिपलाय झेल आणि महत्वाचा विकेट लखन घरत होतील झेल बाद. बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू फार चर्चेमध्ये राहिला. लांब लचक षटकार त्याने मारलेत.
आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न, पण बॅटच्या राडामध्ये आला नाही. निर्धाव चेंडू आलाय. डीजे पंकजचा आपण सुद्धा कौतुक करूयात. त्याच्या खरं तर प्लेअर लिस्ट मध्ये 10,000 गाणी आहेत, पण बरोबर गाणी त्या सिच्युएशनला तो लावत असतो. त्यामुळे त्याचं सुद्धा आपण कौतुक करूयात. चांगलीशी डीजे ऑपरेटिंग त्यांना करून दाखवलंय. 3 दिवसामध्ये संपूर्ण प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये हे नाव सुद्धा राहिलं, डीजे ऑपरेटर डीजे पंकज याचं. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अखूट टप्प्याचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक जिथे काना मडवी तैनात होते, मिळाला जाईल ही एकेरी धाव. आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्यात त्या 58 धावा, 58 रन्स. या षटकामध्ये फार कमी धावा दिल्यात त्या म्हणजे नितीन मडवीनं. 5 चेंडूमध्ये 4 धावा, 1 महत्वाची विकेट. शेवटचं षटक जे आपण म्हणत असतो साधारण डेट ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये नेहमी फटके फलंदाजांच्या बॅटने येताना पाहायला मिळत असतात, पण त्याच्या विपरीत आज चांगली गोलंदाजी केली ते म्हणजे नितीन मडवीनं. अखूट टप्प्याचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आलेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो खराब झालाय. बॅकअप जरूर पाहायला मिळालाय, पण इथून 3री धाव कंप्लीट केली जाते. आणि इथून मात्र पंचांचा इशारा, 1 रन शॉर्ट आहे म्हणजे 2च धावा मिळाल्या जातील. आणि 2 धावेनिशी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. आणि धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 60 धावा आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे या समोर संघ असेल स्मायरा स्पोर्ट चिरल्याच्या. क्रिकेट स्पर्धेमध्ये जॉईन व्हायचं आहे. पुन्हा येणार पॅनेल म्हणजे पंचांना सुद्धा विचुमेच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेला जॉईन व्हायचं आहे. अलीकडे डे नाईट बरीचशी कॉमेंटेटर सुद्धा डे नाईट बिझी आहेत, त्यामुळं आपण थोडं स्पीडअप करा. आणि आयोजकांचा हा संघ सध्या
पैजऱ्याच्या आतमध्ये खेळतोय, त्यामुळे त्यांना सुद्धा आज मेगा फायनल भर लख प्रकाशमध्ये खेळवायचे आहे, त्यामुळे आता तुम्ही वेळ वाचवा. महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा सध्या चर्चेमध्ये, प्रत्येकाच्या हृदयावर ज्या स्पर्धेने राज्य केले अशी स्वर्गीय रतनबुवा चषक आपण सध्या एन्जॉय करतोय आणि सलग 5 वर्ष जीजी स्पोर्ट वाकळणसह मेगा फायनल मध्ये खेळतोय. त्यामध्ये 2017ला मेगा फायनल मध्ये दाखल झाला होता, 2018, 2019, 2020 आणि पुन्हा 2024 महाराष्ट्र ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील सर्वात श्रीमंत हा संघ आणि सलग 5 वर्ष मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. आणि वाघाची वाडी, कालच अविनाश वाघ यांनी सांगितलं त्याच्या बाईट मध्ये की ही एक स्वप्न होतं 2012 साली जेव्हा तो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये उतरला होता, तेव्हा स्वप्न होतं की ही स्पर्धा खेळायची आणि त्यानंतर मुरबीच्या 25 बाईक मध्ये तो खेळला होता आणि त्यानंतर त्यांचा खेळ चांगला राहिला आणि नंतर आयोजकांनी संधी दिली, पण अतिशय चांगल्या रीतीने 2 सामने सुद्धा त्या संघानं जिंकले आणि त्यानंतर 3 जिंकले आणि शेवटच्या क्षणाला मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. पण यंदा रायगड प्रीमियर लीग मध्ये आर्यन शिर्ली संघामध्ये अविनाश वाघ हा खेळताना सुद्धा पाहायला मिळाला होता. गोलंदाजीसाठी दाखल झाले तो म्हणजे सिद्धेश मडवी. पहिला चेंडू प्रियांशूच्या समोर खोलामध्ये टाकला होता, नॉनस्ट्राइक एंडला शिवम मडवीला आपण पाहू शकतोय. ही सलामची जोडी दाखल झाली, 61चा पाठलाग करायचा आणि इथून मात्र पाठलाग करण्यासाठी ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चिर्ली चॅलेंजर संघ आज स्वतःच्या आयोजनामध्ये खेळत असताना गत वर्षामध्ये हा संघ चॅम्पियन ठरला होता. खोलामध्ये ब्लॉक हॉल बॉल समोरच्या दिशेनं फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. सिद्धेश मडवीचा पण कौतुक करूयात, काय दर्जेदार गोलंदाजी आहे. मागील 2 चेंडू डॉट आलेत. कारण 5 षटकांमध्ये 61 बनवत असताना सुरुवातीला 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना इनफिल्डच्या वरतून मोठे फटके आले तर तुम्ही चांगला स्टार्ट करून देऊ शकता आणि ती क्षमता आहे प्रियांशू गरजकडे. कारण पूर्वार्धामध्ये आपण मात्र वाढल्या गेलेत. पहिली धाव पत्र 7 धाब्याने निशाले. तिसऱ्या चेंडूवर मोठा फटक्याने सुरुवात केली प्रियांशू गरतनं. शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न यामध्ये यशस्वी राहायला पाहायला मिळाले ते म्हणजे सिद्धेश मडवी. षटकार आल्यानंतर अगदी टप्पा ओळखला आणि त्यानंतर मात्र शरीरापेक्षा थोडंसं दूर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावपटा धावा लागले त्या बिनबाद 6 धावा. लोवर फुल टॉस चपल होऊन धनुच्या वरतून चेंडू निघून जाईल. मिड विकेट रिजन मध्ये प्रियांशूच्या बॅट म्हणून आलेला हा दर्जेदार चौकार. जर कॅच घेतला तर 1000 रुपयाचं बक्षीस आणि सिद्धेशने जर 2 विकेट घेतले तर त्याला सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आणि मनीषने जर कॅच घेतला तर विनीत मडवी यांच्या वतीने सुद्धा
200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि जतीन साठी सुद्धा हे बक्षीस येते. जतीनने सुद्धा जर कॅच घेतला तर विनीत मडवी यांच्या वतीने 200 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. शिपटच्या चेंडूवर मिळाली जाते ही एकेरी धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 61चा पाठलाग करत असताना धाव पाठला धावा लागले गेले त्या 11 धावा. बिनबाद 11 अशी सुरुवात पाहायला मिळाली या स्मायरा स्पोर्ट चिर्ले संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आल्यात आणि येणाऱ्या अजूनही 24 चेंडूंमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. ते म्हणजे 50 धावा. 24 बॉल 50 धावा. टायमर चालू आहे त्यामुळे चॅलेंजर चिर्ले संघ आपण जेवढा उशीर कराल 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकून घ्यायचे. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे पंच तुम्हाला लगेच कळवतील. ही तंबी जरूर दिली जाईल. आणि येणारा पॅनल म्हटल्यानंतर हे ऑफिशियली पंच आहेत त्यामुळे तुम्हाला लगेच यावेळी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज सार्थक पाहायला मिळतात. आणि पूर्वार्धामध्ये पाहिलं जेव्हा सार्थक बॅटिंग करत होते तेव्हा प्रियांशू गोलंदाजीसाठी आले होते आणि सार्थकची विकेट प्रियांशूने मिळवली होती. आणि आता पुन्हा एकदा सार्थक गोलंदाजीसाठी आले आहेत आणि प्रियांशू सध्या बॅटिंग करतात. हे प्रीमियर लीग मध्ये सत्याने पाहायला मिळत असतं. मिळाली गेली ही एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्यास 12 धावा. एक चांगली सुरुवात केली ते म्हणजे स्मायरा स्पोर्ट चिर्ले संघानं संत सावधरित्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जबाबदारीने खेळत असताना हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. सेन्सिबल क्रिकेट. एका बाजूला कधी चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान देणं, खराब चेंडूवर प्रहार करणं यासाठी प्रियांशू करत हा खेळाडू ओळखला जातोय. पण त्याच्या समोर त्याच्यासोबत डावखुऱ्या हाताचा विशुभ मडवी मागील 2 ते 3 वर्ष इम्पॉम मध्ये असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी ऑफिस टीचे थोडासा बाहेर राहिला पण इथून अवांतर स्वरूपात मिळाला जाईल. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 13 धावा. बॅटची वरची टो रिस्ट्रिक्शन टिपलाय जेल. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता चिर्ले चॅलेंजर संघ 30 विकेट मिळवून दिलाय. सार्थक करत ना पहिला हादरा लागलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या स्मायरा स्पोर्ट चिर्ले. ए बाला 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 दिलीप मडवी यांच्याकडून मनीषसाठी प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. दिलीपजी मडवी डॅडी यांच्या वतीनं मनीषसाठी प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जतीन साठी सुद्धा बक्षीस येते. प्रत्येक कॅच साठी प्रशांत कडून 500 रुपये, विनीत मडवी यांच्याकडून 200 रुपये आणि मनीषसाठी सुद्धा विनीतच्याकडून 200 रुपये. अनेक बक्षीस आज क्षेत्ररक्षणासाठी लावण्यात आली जेणेकरून चांगलं क्षेत्ररक्षण त्या खेळाडूकडून व्हावं, त्यांना ते बक्षीस मिळावं याच प्रामाणिक इच्छेने विनीत असतील, प्रशांत असतील आणि आमचे दिलीप मडवी
तर विनीत बडवी यांच्या वतीने 200 रुपये. आणखीन एक डॉट बॉल आलाय, मोठा फटका खेळून देत नाहीये सार्थक गरजची. जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय अफलातून बॅटिंग केलंय आज, मोठ्या बंधुराच्या समोर अचूक टप्प्यावर त्याने गोलंदाजी केलंय. या सत्रातील आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र शेवटचा चेंडू आलाय तो म्हणजे निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धापडला धाबा लागले गेले त्या 1 बाद 14 धाबा. ऋतुज घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजी करण्यासाठी. आणि दिलीप मडवी यांच्या वतीनं मनीषने जर झेल टिपला तर 1000 रुपये, प्रशांत यांच्या वतीनं 500 रुपये, विनीत मडवी यांच्या वतीने 200 रुपये आणि जतीननं झेल टिपला तरी सुद्धा 500 रुपये आणि 200 रुपयाचं बक्षीस हे दिले जाईल विनीत आणि प्रशांत यांच्या वतीनं. धावपटलावर धावा लागले गेले त्या 14 धावा. स्ट्राईकला रोहित पाटील आणि गोलंदाजी करण्यासाठी ऋतुज घरात. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय समोरच्या दिशेनं, अफलातून झेल. कॅच ऑफ द डे सिद्धेश मडवीनं काय कमालीचा झेल घेतलाय आणि या मॅच मधली महत्वाची विकेट रोहित पाटीलला केलंय झेल बाद. आपण स्पीडअप करा. प्रत्येक विकेटवर जर सेलिब्रेशन करण्यासाठी आपण एकत्र आलात तर मात्र प्रत्येक एक सेकंद फार महत्वाचा, वेळेला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये आणि त्यामुळं तुम्ही शॉर्ट टीम मीटिंग या सेलिब्रेशन लवकर आटपा. महत्वाची विकेट मिळवली होती म्हणजे पहिल्या चेंडूवर ऋतुज घरात या गोलंदाजानं. अक्षय पाटील नवीन बॅट्समन भाया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खोलामध्ये लोअर फुल ब्लॉक हॉल बॉल पाहायला मिळाला. हलक्या जरी खेळून काढलाय. क्षेत्रक्षित धनू आहे मिळाला जाईल. एकेरी धावा एकेरी धावेरीशी धावपटा धावा लागले गेले त्या 2 बाद 15 धावा. 61चा पाठलाग करायचा आणि समोर स्पायरा स्पोर्ट चिर्ली संघ आणि त्याला फाईट करते चॅलेंजर चिर्ली हा संघ. 61चा पाठलाग करत असताना जी सुरुवात केली होती प्रियांशूनं त्यानंतर बरीचशी चेंडू तो मिस करला आणि आता इथून एखाद्या चांगल्या पार्टनरशिपच्या शोधामध्ये राहावे लागेल ते म्हणजे स्पायरा 11 चिर्ली या संघाला. आडव्या बॅटना बॅटची लिडिंग एज कदाचित लागली होती. फर्स्टली पदी चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकांना चेंडू कमालीचा अडवलाय. स्पर्श घरतना चेंडू अडवलाय आणि मिळाल्या जातील या चेंडूवर 2 धावा आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले. त्या बॅटिंग करत असताना स्पायरा चिर्ली संघाच्या 17 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा धावपटला लागले गेलेत आणि गोलंदाजी करत असताना आपण सध्या ऋतुजला पाहू शकतोय. प्रियांशू आणि अक्षय पाटील ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप करू शकली तर हा सामना स्पायरा स्पोर्ट चिर्ली संघ सहजरित्या जिंकू शकतोय.
पण त्याच्या विपरीत चिर्ले चॅलेंजर संघाची काय अफलातून गोलंदाजी चालू आहे. ऋतूचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका एलिव्हेट केला, एलिव्हेशन आहे कमी, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. आर्यन मडवीन हा टिपलाय जेल आणि या मॅच मधील महत्वाची विकेट मिळवलाय ती आणखीन एक ऋतुज रत्ना. दोन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 7 मिनिटं 20 सेकंदाचा अजूनही कालावधी आहे. त्यामुळं त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकला सुद्धा आपण टायमर थांबवणार आहोत. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विकी माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महत्वाची विकेट मिळवले, मोठा फटका खेळत असताना प्रियांशु गरतचा झेल टिपला तो म्हणजे आर्यन मडवीना. 17 धावसंख्येवर तिसरा आदरा लागलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ऋतुज गरत गोलंदाजीसाठी दाखल झालेत. या ओव्हर मध्ये महत्वाचे त्यांना विकेट मिळवल्यात. एक रोहित पाटीलला बाद केला आणि प्रियांशु गरतची महत्वाची विकेट. आता या मॅचला जर जिंकायचं असेल तर अक्षय पाटीलकडे ती क्षमता आहे. धावपडला धावा लागले गेले त्या 17 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकीचा फटका चांगला आहे, सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं पंचांचा इशारा येईल. वेस्ट साइड चेक केली जाईल आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर किती धावा आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. आता समीकरण बदललं जाईल. 23 धावा धावपटला लागले गेल्यात. येणारे 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 14 बॉल 38 धावा. एका बाजूला चॅलेंजर चिर्ले तर दुसऱ्या बाजूला स्मायरा स्पोर्ट चिर्ले. 14 ला 39 बनवायच्या होत्या आणि तिथून मात्र सरळ चेंडू निघून चाललाय. फाईन लेगच्या दिशेनं बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. सव्वीस धावा धावपटा लागले गेल्या. 26 रन्स. अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. हा चेंडू जसा संपेल तसा मात्र ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दोन्ही खेळाडू 12 खेळाडू पण पाणीगड मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकीचा फटका सजवलाय. सलग तिसरा चौकार आलाय विकीच्या बॅट मधून सीमारेषा पलीकडं. 3 षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. धावपटला धावा लागले गेले त्या 30 धावा आणि तुरंत जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल आणि 31 धावांची गरज. 12 बॉल 31 धावा. बापरे.
चला ड्रिंक्स ब्रेक झालाय. 5 मिनिटं आणि 25 सेकंद आपल्याकडे राहिली शेवटचे षटक टाकण्यासाठी. 5 मिनिटं आणि 25 सेकंद. ऋतुज धावपटला धावा लागले गेले ते 30. येणारे 12 बॉल 31 धावांची गरज. या सामन्यामध्ये विकी जसा आला त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले. त्यानंतर एक ऋतुजनं 9 बॉल टाकला. त्यामुळे आता या मॅच मध्ये येणारे 12 बॉल 31 धावांची गरज. एका बाजूला चॅलेंजर चिर्ले आणि त्याच्या विरुद्ध जरीमरी स्पायरा स्पोर्ट चिर्ले संघ फाईट करतोय. या दोन संघातून संघ जिंकेल तो अक्षित 11 गावठाण संघासमोर खेळणार आहे. 2 षटक संपण्या अगोदर आपण करण आम्हाला जॉईन व्हा. 12 बॉल 31 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखल झालाय षटक टाकण्यासाठी मनीष मडवी. ज्या मनीष मडवीसाठी दिलीपजी मडवी यांच्या वतीनं झेलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तोच मनीष सध्या गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. टाइम स्टार्ट नाव. 5 मिनिटं आणि 25 सेकंद अजूनही बाकी. आडव्या बॅटने हा खेळण्याचा प्रयत्न पण मनीषचा हा तेज सर्वात वेगवान चेंडू अक्षय पाटीलला मात्र बीट करून गेला. येणारे आता 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर आता प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे न्यावा लागेल. एका दुसरा षटकार कदाचित पवन या मॅचला प्रेशर रिलीज करू शकतो. तो म्हणजे स्मायरा स्पोर्ट चिर्ले संघाच्या बाजूने अक्षय पाटीलकडे ती क्षमता आहे आणि सर या मैदानामध्ये ही दादागिरी त्यांना प्रस्थापित करून दाखवलाय. 11 बॉल 31 ची गरज. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ऋतुज आहेत. इथून एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये कारण विकीच्या बॅट मधून सुद्धा मोठे फटके आलेत आणि इथून एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 31 धावा. येणारी 10 बॉल जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. विकीने चांगले फटके मारलेत. मागील षटकामध्ये पाहायला गेलं तर 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. एकतीस धावा धावपटला लागले गेल्या. 3 विकेट गेल्यात आणि इथून आता येणारी 10 बॉल 30 धावांची गरज. फटका चांगला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जतीन तिथे डीप मध्ये आहेत. 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 33 धावा. येणारे 9 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 2 मोठे फटके या मॅचला स्पायरा स्पोर्ट संघाच्या बाजूने सामना नेऊन शकतात पण एका दुसरा डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर क्रिएट करेल स्पायरा स्पोर्टच्या विरुद्ध आणि हा सामना आता मात्र इक्वल पाहायला मिळतं. बॅलन्सिंग सामना. यावेळी शफल होऊन सूर्यकुमार यादवने खेळण्याचा प्रयत्न. जेल टिपलाय सिद्धेश मडवीनं आणि तुला आणखीन एक झटका दिलाय तो म्हणजे स्पायरा स्पोर्ट चिर्ले संघाला. फलंदाज विकी माळी होतील झेलबा. या मॅच मध्ये आता येणारे 8 बॉल आणि 28 धावांची गरज. पहिल्या दिवसामध्ये आयुष मडीचा आम्ही जळवा पाहिला होता पण आज या मॅच मध्ये सध्या सिद्धेश मडीचा आपण जळवा पाहतोय कारण काय कमालीचे त्याने झेल टिपलेत महत्वाच्या मॅच मध्ये. 8 ला 28 बनवायचे आणि इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिद्धार्थ घरत. 8 चेंडू 28 धावा. कोणता संघ अक्षित 11 गावठाण संघाच्या विरोधात खेळणार ही फार महत्वाची ही लढाई सुद्धा पाहायला मिळेल कारण आज इथून एक संघ सुपर 3 मध्ये आपल्याला दाखल करायचा आहे आणि त्यामुळं पहिल्या दिवसामध्ये आर्यन चिर्ले, दुसऱ्या दिवसामध्ये लालबागचा राजा चिर्ले आणि आज कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल, कुठला संघ चॅम्पियन ठरेल, कोणता संघ उपविजेता ठरेल आणि कोणता संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरेल हे सर्व काही आज पाहायला मिळणार आहे.
हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न सिद्धार्थ गर्तेचा राहिला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. मनीष बडवीचा आपण कौतुक करूया, ज्या गोलंदाजीत चर्चा केली जाते. दिलीपजी वडीवांचे डॅडी यांनी सुद्धा त्यांच्यासाठी बक्षीस लावलं होतं. मात्र आतापर्यंत 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. ही चर्चेमध्ये आज नाव राहील. अतिशय चांगली गोलंदाजी होती. 12 मध्ये 31 बनवायच्या होत्या आणि त्यानंतर अवघ्या 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. षटक जर मनीष मडवीचा आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आर्यन मडवी आलेत गोलंदाजी काढण्यासाठी आणि 6 बॉल 28 धावांची गरज. 6 बॉल 28 धावा. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण सिद्धार्थ घरतला पाहू शकतोय. 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 षटकं टाकून झाली. कौतुक करूयात आपण चॅलेंजर चिरलिया संघाचं. 6 बॉल 28 धावांची गरज. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक. आर्यन मडवीच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतील जज. सार्थक त्याच्या हातातून जे निसटला. डेंजर इननं धावत होते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होऊ शकली असती, पण एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन पाहायला मिळाल्यात आणि इथून मात्र मिसकम्युनिकेशन आणि महत्वाचा विकेट मिळवलाय तो म्हणजे. आणि इथून मात्र आणखीन एक हादरा लागेल स्मायरा स्पोर्ट चिर्ली संघाला. अक्षय पाटील होईल धावबाद. चौतीस धावा दापाट्या लागल्या गेल्यात आणि इथून आता समीकरण बदलले जाईल. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 ची गरज असताना मोठा फटका आलाय. आल्याला षटकार ठोकलाय तो म्हणजे ऋतिकनं. फटके आले तर हा सामना जिंकू शकते स्मायरा स्पोर्ट चिर्ली संघ. 4 बॉल आणि 21 धावांची गरज. तेच तर वेगवान गोलंदाजी आर्यन मडवीची पाहायला मिळाली. एक डॉट बॉल आला. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पुन्हा एकतर्फी सध्याचा सामना पाहायला मिळतोय. आणखी एक तडाखा. ऋतिकच्या बॅट मधून वाईड स्लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकला हा षटकार. मोठे फटके आलेत बॅट्समॅनच्या बॅटमधून. आणखीन एक तडाखा ऋतिकचा. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करत होती जज. बाबूच्या हातातून हा झेल निसटलाय. मिळा जाईल एकच धाव आणि इथून या सामन्यामध्ये
तर पुन्हा एकदा पकड चॅलेंजर चिर्ली संघाच्या बाजूने येणारा शेवटचा एक बॉल 14 धाबांची गरज. अक्षित दिलीपन गावठाण संघाची कॅप्टन येताना पाहायला मिळतात. या स्पर्धेला आमचे प्रेक्षक एन्जॉय करतात. रिंकू पाटील त्याच्यासोबत आतिश मडवी आणि जितेश पाटील हे सर्व प्रेक्षक एन्जॉय करतात. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं मिळाल्या जाते ही केरी धाबा आणि हा सामना 13 धाबेनं जिंकलाय चॅलेंजर चिर्ले संघानं. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज, अतिशय चांगला खेळ तुमचा राहिला आणि मागील सामन्याचा हिरो आकाश